जय जिनेंद्र। पूर्णार्घ जैन ग्रंथवाचन अर्घ 5 भाग 80। 6. ज्ञातृधर्मकथा। याची नाह धम्मकहा व नाण्ण धम्मकहा अशी दुसरी नावे देखील आढळतात। या ग्रंथात उदाहरणासहित धर्मकथांचे वर्णन मिळते, म्हणून याला नामाधम्मकहाओ असे नाव दिले आहे। ज्ञातृधर्मकथा जैन आगमातील एक प्राचीन ग्रंथ आहे। याची वर्णनशैली एका विशिष्ट प्रकारची आहे। उदाहरणे, दृष्टांत व लोककथा यांच्याद्वारे प्रभावशाली व मनोरंजक असे वर्णन केले आहे। मात्र या ग्रंथात पुनरुक्तीचा दोष जास्त प्रमाणात आढळतो। या ग्रंथाचे 2 श्रुतस्कंध असून पहिल्यात 19 अध्याय आहेत, तर दुसऱ्यात 10 वर्ग असून प्रतिवर्गामध्ये अनेक अध्ययने आहेत। या रचनेत मेघकुमाराचे सुंदर कथानक दिले असून तो मुनिधर्मामध्ये कसा स्थिर होतो याचे विवेचन केले आहे। त्याचप्रमाणे भोपळ्याचा व कासवाचा दृष्टांत देऊन मानवी जीवनातील महान व गूढ तत्वांचे स्पष्टीकरण सहज व सुलभपणे केले आहे। माकंदी पुत्र कथा व रोहिणी ज्ञात हे तर अति उत्कृष्टपणे मांडले आहेत। दुसऱ्या स्कंदात प्रामुख्याने स्वर्गीय स्त्रियांची व राजकुमारांची माहिती दिली आहे। भाषाशैली व वर्णनशैली या दृष्टीनेही हा ग्रंथ महत्त्वाचा आहे। यातील विविध प्रकारच्या कथांमधून शेवटी जैन धर्माचे प्रभुत्व दाखविण्याचा प्रयत्न केला आहे। 7. उपासकाध्ययन। या ग्रंथात नावाप्रमाणेच 10 अध्याय असून त्यातून महावीरांच्या 10 उपासकांच्या आचारांचे वर्णन केले आहे, म्हणूनच त्याला उपासगदसाहो असे म्हटले आहे। परंतु या ग्रंथातील वर्णनामध्ये विविधता फारच कमी आहे। अर्थातच या ग्रंथात देखील पुनरुक्तीचा दोष आढळतो। या ग्रंथात क्रमशः आनंद, कामदेव, चुलनीप्रिय, सुरादेव, चुल्लशतक, कुंडकोलिम, सद्दालपुत्र, महाशतक, नंदिनी प्रिय व सालिही प्रिय या 10 उपासकांच्या कथा आहेत। या विविध कथांच्या साह्याने जैन गृहस्थांचे धार्मिक नियम सांगितले आहेत। उपासकांना धर्मपालन करीत असताना कोणकोणत्या संकटांना तोंड द्यावे लागते याचे सुंदर विवेचन केले आहे। पहिल्या आनंद उपासकाच्या कथेतच 5 अणुव्रते, 3 गुणव्रते व 4 शिक्षाव्रते अशा 12 व्रतांचे सूक्ष्मपणे विवेचन केले असून त्यांच्या अतिचारांचे स्वरूप देखील विस्ताराने सांगितले आहे। मंखली गोशालकाच्या नियतिवादाचेही प्ररूपण या रचनेत केले आहे। या ग्रंथातील शेवटच्या 12 गाथांमध्ये वरील 10 कथानकांचा सारांशाने उल्लेख केला आहे। 8. अंतकृतदशा। संसाराचा अंत करणाऱ्या केवलींचे कथन या रचनेतून केल्यामुळे याला अंतकृतदशा असे म्हटले आहे। यात अरहंतांच्या कथा आहेत। या श्रुतांगात 8 वर्ग असून त्यात अनेक अध्ययने आहेत। यात कोणतेही कथानक पूर्णत्वाने सांगितले गेले नाही। अपूर्ण भाग दुसरीकडील वर्णनानुसार पुरा करून घेण्याची सूचना मात्र दिली आहे। या रचनेत स्वप्नदर्शन, पुत्रजन्म, बालपण, शिक्षण, यौवन, पाणीग्रहण, विवाह, प्रसाद, सुखोपभोग वगैरे गोष्टींचे वर्णन केले असून ते अपुरे आहे। हा ग्रंथ उवास गदसाओप्रमाणे 10 अध्ययनांचा असावा, परंतु पुढे तो विकसित होऊन त्याला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले असावे। 9. अनुत्तररोप पातिकदशा। अनुत्तर विमानात उत्पन्न होणाऱ्या विशिष्ट पुरुषांचे वर्णन या अंगात आल्यामुळे त्याला अनुत्तर रोपपातिक असे म्हटले आहे। उपासकदशा अथवा अंतकृतदशा रचनेप्रमाणे यात 10 अध्याय असावेत, परंतु आता केवळ 3 वर्ग शिल्लक राहिले आहेत। यात अनुक्रमे 10, 13 व 10 अशी अध्ययने आहेत। चरित्रांचा उल्लेख केवळ सूचनारूपानेच आला आहे। एकूण 32 अनुत्तर विमानगामी पुरुषांपैकी पहिल्या 23 जन्म श्रेणिक व त्याच्या धारिणी
चेलना व नंदा या 3 राण्यांच्या पोटी झाला. धन्यकुमाराची कठोर तपश्चर्या, त्यामुळे त्याच्या शरीराची झालेली क्षीणता यासंबंधीचे मार्मिक विवेचन पहिल्या अध्ययनात आले आहे. 10. प्रश्न व्याकरण. याला पन्ह वागर दणदसा अथवा वागरणदसा अशी दुसरी 2 नावे दिली जातात. प्रश्नांची उत्तरे म्हणजे वागरण या रूपाने असल्यामुळे याला पन्ह वागरण असे म्हटले आहे. स्थानांग व नंदीसूत्रात या आगमग्रंथाचा उल्लेख केलेला आढळतो. या श्रुतांगाचे 2 खंड आहेत. पहिल्या खंडामध्ये 5 आसराद्वारे तर दुसऱ्यात 5 संवरद्वारांचे वर्णन आहे. या ग्रंथात पंचव्रतांचे वर्णन व्यवस्थित रूपाने दिलेले आढळते. विषयवर्णनावरून या ग्रंथाच्या नावाविषयी विशेष स्पष्टीकरण मिळत नाही. मूलतः यामध्ये स्वरमय व परसमय यांना समंत अशा नाना विद्या, मंत्र इत्यादींचे प्रश्नोत्तर रूपाने विवेचन केले होते, परंतु असे विषय सध्या या ग्रंथामध्ये आढळत नाहीत. 11. विपाकसूत्र. पाप आणि पुण्य यांच्या विपाकाचे वर्णन प्रस्तुत ग्रंथात असल्याने त्याला विपाकसूत्र असे म्हटले आहे. स्थानांग सूत्रात याला कम्मविवायदसाओ असे म्हटले आहे. स्थानांगसूत्र अंतगळदसाओ याप्रमाणे प्रस्तुत ग्रंथात 10 अध्याय असावयास हवे होते, परंतु त्यात 20 अध्याय आहेत. यात प्रमुख 2 श्रुतस्कंद असून पहिला दुःख विपाकासंबंधी आहे. शुभाशुभ कर्मानुसार जीवाला बरे वाईट फळ कसे मिळते याचे विवेचन यात केले आहे. कर्मसिद्धांतांच्या दृष्टीने हा ग्रंथ उपयोगी आहे. यात विविध रोग, त्यावरील औषधोपचार, गरोदर, डोहाळे, वेश्यांची प्रलोभने व मांसादी विषयीची वर्णने आहेत. प्राचीन कालच्या रूढी, अंधविश्वास व परंपरा याविषयीची माहिती या ग्रंथातून मिळते. 12. दृष्टिवाद. दृष्टिवाद द्वादशांगातील 12वे आणि शेवटचे अंग आहे. विभिन्न मतमतांतराचे वर्णन यात असल्यामुळे त्याला दृष्टिवाद असे म्हटले आहे. निषिद्ध चूर्णीप्रमाणे या सूत्रात द्रयानुयोग, चरणानुयोग, धर्मानुयोग आणि गणितानुयोग यांचे कथन यात असल्यामुळे त्याला उत्तमश्रुत असे म्हटले आहे. हा श्रुतांग मात्र सध्या उपलब्ध नाही. समवायांगाला अनुसरून याचे 5 विभाग होतात. परिकर्म, सूत्र, पूर्वगत, अनुयोग व चुलिका या 5ही विभागाचे पुन्हा नानाविध भेद असल्याचे उल्लेख मिळतात. या ग्रंथात लिपिविज्ञान व गणित याप्रमाणे नय व चतुर्नय यांचे विवेचन असावे. यात चक्रवर्ती, बलदेव, वासुदेव यांच्या चरित्रांचाही समावेश केला गेला असावा. म्हणूनच याला प्राचीन जैन पुराण म्हणणे ही शक्य आहे. दिगंबर जैन परंपरेनुसार चुलिकांचे 5 भेद सांगितले आहेत. जलगत, स्थलगत, मायागत, रूपगत व आकाशगत. या नावावरून असे वाटते की त्यातील विषय इंद्रजाल मंत्रतंत्रात्मक असावा, परंतु जैन धर्माच्या तात्विक व समीक्षात्मक स्वरूपापुढे तो फार काळ टिकून राहिला असावा.